पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। हमी भावासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक। धुळे बाजार समितीवर व्यापाऱ्यांचं नियंत्रण असल्याचा आरोप। हमी भावाच्या मुद्द्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक भूमिकेत आली असून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। संघटनेच्या निवेदनात केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार मका, कापूस आणि सोयाबीन या पिकांची शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच बाजार समितीचे संचालक मंडळ हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असून त्यांनी व्यापाऱ्यांशी समन्वय साधून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी निवारा केंद्र उभारणे, बाजार समिती परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता वाढवणे ही मागणीही करण्यात आली आहे। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या सध्याच्या संचालक मंडळावर तीव्र टीका करताना आरोप केलाय की संचालक मंडळ शेतकऱ्यांचे नव्हे तर व्यापाऱ्याचे हित पाहते। समितीचा कारभार मनमानी पद्धतीने व दडपशाहीच्या स्वरूपात सुरू आहे। या सर्व मागण्यांवर प्रतिक्रिया देताना सभापती आंदोलक शेतकऱ्यांना आश्वासन दिले की शेतकऱ्यांच्या भावना आम्ही गांभीर्याने घेतल्या असून निवेदनातील मागण्या केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठवण्यात येतील। या निवेदनामुळे धुळे बाजार समिती परिसरात शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आणि चर्चा रंगले आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। ईश्वर मुखा पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटना, आमचे शेतकऱ्यांचे नेते रविकांत भाऊ तुपकर। आज आम्ही केंद्र व राज्य सरकारने शिफारशीनुसार जे MSP दिलेले हमी भाव शेतकऱ्यांना त्या हमी भावानुसार निवेदन देण्यासाठी व सकारात्मक चर्चा करण्यासाठी संचालक मंडळ आणि व्यापारी मंडळ प्रतिनिधीसोबत चर्चा केली। त्या चर्चेतून शेतकऱ्यांना जो केंद्र सरकारचा हमी भाव आहे मका, कापूस, सोयाबीनला त्यानुसार मार्केटमध्ये खरेदी व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपल्या धुळे मार्केट कमिटीमध्ये आपले जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ शेतकऱ्यांचं नसून हे व्यापारी वर्गाचं संचालक मंडळ आहे। त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा जी होती की शेतकऱ्यांना भावासाठी आम्ही आलो होतो, शेतकरी व्यापाऱ्यांशी चर्चा करावा, पण त्यांनी आम्हाला त्यांच्या उलट्या भाषेमध्ये दिलं की तुमच्याला जे होईल ते करा, जो व्यापारी जो माल घेईल तो पद्धतीने खरेदी करणार आहेत। आपल्या धुळे जिल्ह्याचे मार्केट कमिटी ही दडपशाही प्रकारे काम सुरू आहे। याला न्याय मिळण्यासाठी आता जनतेतून आणि शेतकऱ्यांनी कुठेतरी आवाज काढायला पाहिजे। ही दडपशाही आपले जे सभापती आहेत त्यांनी अरेरावीची भाषा करून आणि माझ्यावर जे काही होईल बुवा फौजदारी गुन्हा दाखल करा, काही करा, मी तयार आहे, काहीच होत नाही म्हणे माझ्यावर, अशा अरेरावीची भाषा बोलणारे सभापती यांचा मी जाहीर निषेध करतो। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा लढा सुरूच राहील। वंदे मातरम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।